जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काय मग कसं वाटलं? या गाण्यावर हे दृश्य पाहून कसं वाटलं? बऱ्याचशा लोकांना इकडे लागलं असेल नाही का? तर काही लोकांचं असं सुद्धा म्हणणं असेल की हे काय फालतूगिरी करतोयस. आजच्या या व्हिडिओचा मुद्दा हाच आहे. नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे या व्हिडिओच्या थंबनेलवर तुम्ही असं बघितलं असेल की ओपन लेटर टू पुढे मी स्पेस रिकामी ठेवली आहे, कारण त्या स्पेसमध्ये हे ओपन लेटर नक्की कोणासाठी आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. म्हणजे हे ओपन लेटर त्या मुलींसाठी आहे का की ज्या मुली स्वतःच्या कलेचं प्रदर्शन लोकांसमोर करतात, की हे ओपन लेटर राजकीय पक्षांसाठी आहे, जे राजकीय पक्ष स्वतःच्या त्या राजकीय मंचाचा वापर तरुण मतदाराला अशा प्रकारे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतायत की आपल्या तरुण मराठी पोरांना आहे, जे मराठी पोरं महाराजांना देवाऱ्यात ठेवतात आणि महाराजांना ज्या ज्या गोष्टींची चीड यायची त्याच गोष्टी त्याप्रमाणे त्या नजरेतनं या सगळ्या जे स्वतः कलेचं प्रदर्शन करणाऱ्या मुली आहेत त्या मुलींवर जे काही चित्रविचित्र हावभाव करायचे, जे काही असे टिप्पणी करायचे त्यांच्यावर खाली स्टेजवरनं ऑडियन्समधनं, तर हे कोणासाठी नक्की आहे हे ओपन लेटर हे तुमचं तुम्ही ठरवा. माझं जर विचारायला झालं तर हे ओपन लेटर त्या मुलींसाठी मी अजिबात करत नाहीये, कारण बऱ्याचशा मुली त्या लोकप्रियता भरपूर आहेतच, पोटासाठी त्या धडपडतायत, स्वतःच्या परिवाराची अख्खी जबाबदारी उचलतायत. आणि जेव्हा पोटासाठी बरेच वेळा असं होतं की माणसाला ज्या ज्या गोष्टी पटत नाहीत त्या गोष्टी सुद्धा त्याला करायला लागतात. सो असंही असू शकतं की त्यांना या सगळ्या गोष्टी नाही करायच्यात बुवा, हे सगळे चाळे, हे सगळे हावभाव, विचित्र हावभाव नाही करायचे आहेत. बट कुठेतरी परिवारासाठी का होईना, गरिबीतून वर आलेल्या मुळे का होईना, आणि आता जो काही पैसा मिळतोय त्यामुळे आपण आपलं लाईफ, आपल्या फॅमिलीचं लाईफ सेक्युअर्ड करून घेऊ, यांनी मी त्या मुलींना बाजूला ठेवतोय की चला त्यांचा नाईलाज असेल म्हणूनच कदाचित त्या मुली या सगळ्या गोष्टी करत असतील स्वतःच्या परिवाराला नजरेसमोर ठेवून. माझ्यासाठी हे ओपन लेटर आहे राजकीय पक्षांसाठी आणि आपल्या मराठी तरुणांसाठी, ठराविक मराठी तरुणांसाठी, सगळेच नाही, की राजकीय पक्षांसाठी यासाठी कारण तुम्ही मतदारांना चुकीच्या पद्धतीने अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करता. एक तर तुमच्या मंचावर असतात तीन महाराष्ट्रातले थोर पुरुष. ते थोर पुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले साहेब. या तिघांसमोर तुम्ही जे काही हे प्रदर्शन मांडलंय, मला कधी कधी असं वाटतं की खरंच जर समजा असे पुतळे जिवंत होत असतील किंवा खरंच अशा थोर पुरुषांचे आत्मे वर्ण बघत असतील, आत्मे ऍक्च्युली चुकीचा शब्द आहे, बट जो काही समानार्थी शब्द असेल तो तुम्ही कळवा, किंवा चुकून हे पुतळे जिवंत झाले, त्यांनी स्वतःचे डोळे उघडले आणि त्यांच्या समोर जर अशा फुल बॅकलेस वाल्या ज्या मुली नाचत असतील तर त्यांना काय वाटेल ना? महाराजांना तर काय वाटेल की त्या कल्याणच्या सुनेला मी परत पाठवलं रिस्पेक्टफुली, आणि आता या महाराष्ट्रासाठी मी या सगळ्या गोष्टी केल्या का, या सगळी धडपड केली का? महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचं सुद्धा तेच होईल की यार मी महाराष्ट्रासाठी कुठल्या कास्टच्या लोकांसाठी लढलो. एरवी बाकी सगळ्यांना तू अमुक अमुक जातीचा, तू माझ्यावर बसायचं नाही, तू माझ्यावर जेवायचं नाही, तू हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात अजूनही खूप चालतात. बट जेव्हा हा सगळा डान्स परफॉर्मन्स बघायची वेळ येते तेव्हा सगळे एकमेकांबरोबर मिळून मिसळून जे काय त्यांचं चाललेलं असतं खालनं, आणि मुलींना बघून जे काय चाललेलं असतं त्या सगळ्या गोष्टींची चीड महात्मा फुले साहेबांना सुद्धा येत असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत असेल की ज्याला मी अजून एक काहीतरी वेगळं कॉन्स्टिट्यूशन लिहायला पाहिजे होतं, कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक लॉ लिहायला पाहिजे होतं या संदर्भात. आणि त्यांचं पण पुन्हा तेच, मी कुठल्या हेतूने शिकलो, कुठल्या हेतूने खालच्या जातींसाठी भांडलो, आणि आता हे सगळं काय होत आहे महाराष्ट्रात ते या तिघांनाही यातली कुठलीही गोष्ट पटत नसेल. बरं, तुम्ही अनाऊन्स जेव्हा जे हे असतात, अँकर्स असतात या राजकीय मंचावर, ते अनाऊन्स असं करतात की लावणी सम्राज्ञी अमुक अमुक तमुक 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 तमुक. एकदा बहुतेक हल्लीच्या पिढीला लावणी हा काय प्रकार होता हे माहितीच नसेल. त्यांना बहुतेक असंच वाटत असणार की लावणी म्हणजे सुद्धा सगळे असेच चाळे चालत असतील. बट जर आत्ताच्या पिढीला खास करून मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला लावणी हा प्रकार काय होता, आत्ता एवढं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे नाहीये तमाशा आणि या सगळ्या गोष्टींचं,
बट तिकडच्या स्त्रिया कशा आदराने किती आदबीने वागायच्या, त्यांचं नृत्य जे होतं ते अजिबात अश्लील नसायचं. बरेच वेळा गळापासून हातापर्यंत पायापर्यंत ते हेड टू टो कवर्ड असायचे. जर तुम्हाला त्यातल्या त्यात बघायचंच असेल तर आत्ताच्या सोनाली कुलकर्णी ताईंचं किंवा अमृताताईंचं लावणी नका बघू, त्याच्यात पण त्यांचं जर तुम्ही कॉस्ट्युम बघितलात तर तो खूप डिसेंट आहे, खूप एलिगंट आहे. जर तुम्हाला बघायचंच असेल तर जयश्री गडकर ताईंचं बघा, लीला गांधी ताईंचं बघा, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट जमान्याचं बोलतोय मी. त्याच्या समजा मध्ये तरी एवढं मला आठवत नाहीये निळू फुले साहेबांच्या वेळेला कोण होतं, मधुका अंबिकर ताईंचं बघा काही काही डान्स, किंवा त्यानंतरची जर त्यातल्या बॅच बघायची झाली तर सुरेखाताई पुणेकर होत्या, सुरेखाताई गुडची होत्या, मेघाताई घाडगे होत्या म्हणजे आहेत अजून म्हणजे आता त्या ऍक्टिव्हली तेवढं डान्स करत नाहीयेत म्हणून ते चुकून होत्या, वर्तमानाचा भूतकाळ झाला. बट या सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघा, या सगळ्यांचं कॉस्ट्युम बघा, कुठेही तुम्हाला मोकळा गळा किंवा बॅकलेस असं काही दिसणार नाही जेव्हा जेव्हा त्या स्वतःच्या लावणीचा कार्यक्रम डान्स सादर करतात तेव्हा. तो त्यांचा जास्त अपमान होतो आत्ताच्या या मुलींना लावणी सम्राज्ञी म्हटल्यामुळे. आणि प्लस तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा चल क्वार्टर आणि चिकन देण्यापेक्षा हे डान्स आपण आयटम्स दाखवू आणि मग प्रेक्षक जे मतदार आहेत ते आपसुकच आपल्याला मतं देतील, तर ही जी काय तुमची वृत्ती आहे त्यासाठी कीव येते तुमच्या विचारांची. आता जे काही ठराविक आपले मराठी तरुण आहेत, तिसऱ्या फळीकडे येतोय मी, ते मराठी तरुण म्हणजे सगळेच नाही, पुन्हा एकदा चंद्रकोर लावणारे, लांब केस वाढवणारे, दाढी मिशी वाढवणारे, महाराजांना देवाऱ्यात ठेवणारे, सकाळी महाराजांची पूजा करायची आणि संध्याकाळी या सगळ्या पाटलीनबाईंचे डान्स बघायचे, चित्रविचित्र हावभाव करायचे, आई बहिणीवरनं शिव्या घालायच्या. बरं, त्यातले सुद्धा काही काही ठराविक लोक जे गडकिल्ल्यांवर जातात आणि काही काही मुली, आत्ताच एक मध्यंतरी व्हिडिओ आला होता की शॉर्ट पॅन्ट्स किंवा हॉट पॅन्ट्स घालून ज्या ज्या मुली गडकिल्ल्यांवर आल्या होत्या, तर मग या मुलींना लाज नाही का वाटत, आपण कुठल्या ऐतिहासिक वास्तूवर जातोय, त्याचा इतिहास काय आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी काय करताय. त्यांचं ते म्हणणं अगदी मान्य आहे. पण जर हे व्हिडिओ काढून लोकांना अक्कल शिकवणारे जे तरुण होते तेच जर संध्याकाळी या सगळ्या कार्यक्रमाला जात असतील तर खरंच तुम्ही महाराजांचे मावळे म्हणण्याच्या लायकीचे नाही आहात. ही खूप वाईट गोष्ट आहे. जर तुम्हाला एवढाच आक्षेप असतो जेव्हा छावासारखे काही सिनेमे असतात, जेव्हा हिंदवी स्वराज्याच्या ऐवजी काहीतरी दुसरं तो एक शब्द वापरण्यात आला होता विकी कौशलच्या तोंडातून, ते आठवत नाही, हिंदवी स्वराज्याच्या ऐवजी काय होतं, असो, तो त्या गोष्टींवर तुम्हाला आक्षेप असतो. बट जेव्हा आम्ही पेशव्यांकडे बघतो तर पेशवे म्हणजे अय्याश. बाजीरावांची ओळख काय तर मस्तानी. बट बाजीरावांनी 40 युद्ध लढून एकही युद्ध ते हरले नाहीत, याच्याबद्दल कोणाला काही हल्ली फारसं अप्रूप वाटत नाही. बरं, त्यांच्याबद्दल सोडा. जेव्हा मस्तानी आणि काशीबाई स्वतःच्या बेंब्या दाखवून तो पदर फक्त एवढूसाच मधोमध घेऊन बाकी अख्खा सगळा ब्लाऊज उघडा ठेवून काय चाललंय, तेव्हा पण कोणी आक्षेप केला नाही का, कारण ब्राह्मणी बॅकग्राऊंड आहे, त्यांच्याबद्दल एवढं कोणाला काही वाटत नाही आणि हल्ली जरा जास्त चीड आहे या सगळ्या गोष्टींवर. बट ब्राह्मणांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी त्यावेळेला कशा खपवून घेतल्या होत्या बाजीराव मस्तानीच्या वेळेला देव जाणे. सो माझ्यासाठी हे ओपन लेटर यासाठी होतं की एकतर राजकीय पक्षांनी लावणी सम्राज्ञी हे काही बोलू नका, आणि त्यांना जर तुम्हाला असं वाटतंय की याच्यामुळे आपल्याला आपली मतं मिळतील तर बिंदास करा. फक्त त्या मंचावर या 3 थोर पुरुषांचे पुतळे ठेवू नका आणि आधी पूजा विजा करून या सगळ्या गोष्टी करू नका. जर तुम्हाला बार डान्स म्हणजे जे लपून छपूनच असतं की काय बार डान्स काय डान्स बार, हे सगळं लपून छपूनच असतं. जो कायदा आत्ता आहे की डान्स बार बंद करण्यात आलेले आहेत, पण सगळे डान्स बार सुरू आहेत. म्हणजे तू मारल्यासारखा कर, मी लागल्यासारखा करतो, हा प्रकार महाराष्ट्रात ओपनली सुरू आहे. जर ते तुम्हाला पटत नाहीये तर हे ओपन डान्स बार तुम्हाला कशाला करायचे. हे राजकीय पक्षांचं झालं. आणि मराठी तरुणांना हेच मला बोलायचं आहे, जे लोक खास करून स्वतःला महाराजांचे मावळे म्हणवत आहेत, की महाराजांना तुमच्या या गोष्टी अजिबात पटल्या नसत्या. मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, लहान मुलं होती त्याच्यात, आय थिंक तो कोल्हापूर का सातारातला होता, की इकडे महाराजांचा पुतळा दिसतोय, ते मुलं असे आहेत त्या साईडला फेस करून, तिकडे तो डान्स चालू असेल आणि त्यांचे फुल असे 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 काहीतरी त्या लहान 3-4 मुलांचे हावभाव दिसत होते. त्याच्यावर कोणीही, जे त्यांच्या अवतीभोवती नाचणारी तरुण पिढी होती, त्यांच्यावर कोणीही त्या मुलांना गप्प केलं नाही. जरा मुलं तरी
बेअक्कल असतील, पण आजूबाजूला नाचणारे तरी लोक होते जे हे सगळं बघत होते. नसतील बघितलं, कारण स्वतः पण ते तेच करत असतील जे ते लहान मुलं करतायत. शेवटी लहान मुलं काय करतात की समाजात जे काय चाललंय ते बरोबर उचलतात. सो तोच हा प्रकार असेल. सो विनंती हीच आहे की एक तर याच्यासाठी मतं मिळवण्यासाठी या मंचाचा वापर करू नका, आणि आपल्या मुलांना जर महाराज तुमचे आदर्श असतील तर या सगळ्या गोष्टी करू नका. बाकी ओव्हरऑल तुमचं याच्याबद्दल काय मत आहे या टॉपिकचं हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.